नमस्कार. आवड तुमची आमची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मखानाची रस्सा भाजी बनवूया. साहित्य पाहू. इथं बदाम भिजवून घेतले, 2 टोमॅटो, 2 कांदे, कढीपत्ता, तेजपत्ता, दालचिनीचे 2 तुकडे, लसूण सोलून घेतला 1 गड्डी आणि अद्रक कोथिंबीर घेतले, बदाम घेतलेत, वाटाणे शिजवून घेतलेत आणि मखाना. आले लसूण कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतली. कांदे टोमॅटो चिरून घेतलेत. गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं, त्यामध्ये चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे आणि भिजू लावलेले काजू टाकायचे. हे 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. पातेले दुसऱ्या गॅसवरती ठेवून पॅनमध्ये 1 चमचा तूप टाकलेलं आहे. मखाना नम असतो, त्यामुळे कमी गॅसवरती मखाना कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कमी गॅस केलेला आहे. शिजलेला आहे, तर त्यामधलं पाणी काढून घेऊ आपण. दुसरं पातेलं घेऊन त्याच्यावरती झाऱ्या ठेवलेला आहे आणि त्यातलं हे पाणी वापरायचं नाही. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं ते शिजवून घेतलेले काजू, कांदा आणि टोमॅटो. याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे. मिक्सरवरती दळून घेते मी. अशी पेस्ट बनवून घेतली. मखाना भाजलेला आहे, काढून घेते. 1 चमचा तूप टाकून काजू पण तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. काजू पण काढून घेतले. 4 चमचा तेल टाकलं पॅनमध्ये. दालचिनीचे तुकडे टाकलेत, तेजपत्ता टाकला, कढीपत्ता टाकून आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे. तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. हे आपण पेस्ट बनवून घेतलेले ते पण टाकायचे. एक चमचा लाल मिरची पावडर, 1.5 चमचा घरगुती काळा मसाला, चवीनुसार मीठ, 1 चमचा धना पावडर, 2 चमचे गरम मसाला, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत कमी गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं आहे. हे मसाला काजू वाटाणे टाकलेले आहेत. मखाना पण टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम पाणी टाकलेलं होतं, ते इसळून मखान्यामध्ये टाकलेलं आहे. हे 5 मिनिट भाजी शिजवून घ्यायची आहे. तुमच्याकडे क्रीम असेल तर टाकू शकता. मी घरची दुधावरची साय घेऊन चमच्याने फेटून टाकलेली आहे. हे झाले आपली शाही
मठार मखाना काजूची रस्सा भाजी तयार। तर आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, करून पहा। तर आपण आता ही टेस्ट करून पाहू कशी झाली ते। एकदम छान झालेली आहे। धन्यवाद।